काहीच नाही खाल्लं तिने. हे बघा कशा जावा जावा झोपल्या. त्याचा आवाज तावा आहे. नाही मजा आहे तुम्ही. एकीचं डोकं इकडून आहे, एकच त्यांची नणन, हे सगळ्या जावा आहे. एक झोपल्या, आराम करतायत आता आरामशीर सगळ्या. आणि इथे पण झोपलेत लोक. पाऊस येतोय. केळीचे बाग बघा. त्या दिवशी पण नाशिक पर्यंत पाऊस होता. हा पाऊसच चालू आहे तिकडं. मी अशी चालत चालत जाते. इकडं बघ बरं काही नाही मी तिकडून कशी काय जाईल, डायरेक्ट खाली राहिली. लय सर्दी आली नाही का तुला? हे खूप भारी ग. हे काय आहे माहिती का? जिथे आहे ना तिथे फक्त शेतच शेत आहे. काय नाही. तू संदीपची कोणती नीता? ही बापरे कधी येतील ग? असं हे जंगल आहे पूर्ण. असा आवाज किर्र आवाज येतोय, किर्र. इथे मस्त पैकी गप्पा मारताय. आता तुम्ही कसं मस्त वातावरण आहे. अशा वातावरणात सगळ्यांनाच आवडेल राहायला, पण खूप कमी लोक राहू शकतात असे. आम्हाला फार भीती वाटत. दूर दूरपर्यंत फक्त शेतीच दिसते. ते लांब जे दिसते ना तुम्हाला ते केळीचे बाग आहे. ते केळीच्या बागांमध्ये सगळं खूप भारी आहे. असे पावसात किती सुंदर वाटत असेल बाई. काय ग? इथे असं ह्या वातावरणामध्ये तर चांगलं वाटतं आम्हाला उभं राहायला. आम्ही आता टेरेसवर आलेलो आहे. इथे बघा ही माझी बहीण पण बसली आहे. आम्ही सगळे अशी टेरेसवरती येऊन गप्पा मारतोय. वरती चांगलं वाटतंय, गरम होत नाही आहे, पण तरी पण गरम वाटतंच आहे ग. हे लोक वर झोपले होते. मग आता आज नाही झोपणार, आज कोणीच नाही आहे ना. आज नाही झोपणार. बापरे गरम. चल खाली, लय गरम होते. मला तर जरा बी म्हणजे असं हवा काही वाटली नाही. हे टाकलंय ना. हे आहे शेत. हा बाई पाऊस असता तर गावाकडच्या शेतात मजा येते. मग तिला बोललं होतं ना, तिकडून पाहून मी तुला उठवायला आली नाही का. हा ना, मग आली असती तर बरं झालं असतं. दिसलं
किती मोठं शेत आहे ना. मोठं शेत आहे. किती लांबचे लांब केळीचे वांगे बाबा. त्याच्यामध्ये जायला किती भीती वाटत असेल. तू बस खाट्यावर बसती का? मस्त खारबीट टाकून ठेवलेली. इथे लिंबाचे झाड आहेत. चल चल. माठ पण ठेवलाय पाण्याचा. हा ना, मस्त पैकी पाणी बिनी पाहिजे. माठ किती भारी ठेवलाय, पण त्यांनी बांधून ठेवलाय है ना. टांगता माठ झोक्याला बांधलाय झाडाला. असं माठ पिण्याचं ठेवतं शेतामध्ये. गावाकडचे शेतच लय मोठे मोठे. गाई खाटे, खाट्यावरती आई बसली. चल आई. ते काय चिकू आले ना त्याला. ते बघ चिकू आले है ना. हे बघा कसे मस्त मोठे मोठे चिकू लागले यांना. हा चिकू एक असं तोडला मी एक चिकू. कच्चा आहे तर. हा आता कडबा आहे. इथं अशी चिकूची झाड पण. हा किती चिकू लागली झाड. हे असं गावाकडे मजा राहते. इथे आल्याच्या नंतर आपण आपल्या सगळ्या शहरामध्ये तर बघायलाच भेटत नाही. माझं थोडं पाण्याने आवाज बसलाय, तर मी काय बोलते तुम्हाला कळत नसेल. थोडंसं हळू बोलते. इथल्या गावाच्या पाण्याने माझं थोडं घसा बसून गेलाय, बोलता येत नाहीये. जसं आम्ही शेतामध्ये चक्कर मारायला आलो होतो सकाळी सकाळी. या गावाला नुसतं केळीचे बाग आहे आणि खूप मोठं शेत आहे. शेतीचे बाबा असं छान वाटतं अशा वातावरणात. तुम्हाला मी काय बोलते ते कळत असेल तर प्लीज समजून घ्या मला. आईला पाठवा रे. ते काही दिसले तिला बघितले त्या रूम कुठं होती त्यामुळे ते खाली पाठवा. येते बसत उठत अशी येते का. बरोबर आहे. ते 40 तासामध्ये मी 40 मिनिटामध्ये येऊन जाते फटाफट करून. सूर्यनारायण सकाळी सकाळी तुझं दर्शन करतो. चांगला जाऊ दे बाबा. काळी माती आपल्याकडची आहे ना.
काळी माती आहे एकदम, काळी माती आहे म्हटलं. कुठं ही काळी माती किती भारी. माती आहे ना, ही माती दिसते कुठं? नाही ना, भुरी असते, हे काळी काळी आहे म्हणजे हे असे कुठं भेटणार आहे बघायला. या शेतामध्ये अशी इतकं सुकूनचं जीवन आहे. मोठे मोठे झाड आहे. हा शोधल ती काकू आता. आई युवराज भाऊचंच घर आहे का नाही? हे काय युवराज भाऊचं घर आहे नाही? सासू जाऊन हा पण मी तेच बरोबर म्हणते ना की युवराज भाऊचंच घर आहे. तेच म्हणते गाड्या लागल्या आणि कसं काय नाही म्हणते युवराज भाऊचंच घर आहे. घर नाही ते. अगं आई युवराज भाऊच आहे ना. नाही ना, हे काय गाड्या लागल्या आपल्या. हे झाड पण किती मस्त आहे ना, लिंबाचं झाड. अरे भरपूर झाड आहे त्यांच्याकडं. ये चल आता चल ना, काही येत नाही ती. नाही येते बसली. अगं नाही म्हणे तो कुत्रा काही नाही करत म्हणे, धावलं पडलं ना काही नाही करत, तो हे करतो म्हणे. आपल्याला घाबरवता, मग आपण घाबरले की मग ते मटका तोडायला काय चालू आहे. मी तुमचा रेकॉर्ड करते. तिथपर्यंत गेलो होतो आम्ही. ते सतीशाची फोन केला म्हणजे कोण बी दिवस म्हणून यायला केला मी. हा चल. पाऊस पडला खाली. तो हा सतीशाची कोणती जागा आहे? त्या झाडाखाली मंडप लावला होता तिथे, दारूच्या बाटल्या, पलंग, ते 2 लाखाची घेतली आहे त्याने. हा ना 2 काय आई झोपली वाटतं ना. ती त्या गोळ्या घेते ना त्याच्याने तिला झोप येते. गोळ्या घेतल्यावर झोप येते. घेतल्याबरोबरच ते डायरेक्ट घुमते आणि डायरेक्ट घुमते. हा डायरेक्ट घुमते. काही आलं का बिगर खाल्ल्याने घेतली म्हणे, मला कसं तरी होतं. हा म्हटलं बाई बिगर खाय, आणि तिला माझं बी टेन्शन येऊन गेलं. हा थोडीशी हे झालती की नाही, टेन्शन टेन्शन घेतलं ते नाही लगेच. असं नको करू तसं नको म्हटलं. नाही आता घाबरती ती, बस. घाबरती आई आता पहिल्यासारखी नाही, म्हणजे भांडणाचे घाबरते. असं नको करजो बेबी सीमा, आपण टेन्शन. चाय घ्या तसेच. चला चला तुम्ही चलत चला, मी काढतो. पटापट आंघोळी करा का सुशेला. पटापट पहिला वाटलं हे जातील त्याने सरळ सामान नेला. हा मी तेच सांगत होते. हा मग वहिनी त्याच्यासाठी आली मी तुम्हाला. झालं त्यांचं म्हणजे. किती भारी आहे ते मडकं. त्या मडक्यामध्ये मस्त टांगून ठेवलंय त्याला, थंड पाणी चांगलंय, स्वच्छ आहे.
शेतामधली मजाच वेगळी ग बाई. फोन आहे बरं का इथं तुझा, फोन आहे म्हटलं तुझाच आहे ना. गोड लागतं का पाणी? तू इथं आत्याकडे भारी उठले असतील का? मला उठले असतील. आत्याच्या घरी सगळं. कोण आलं? आई राहून गेली ना, आई झोपली वाटतं. ताईला दाखवेन मी आता हे व्हिडिओ. तिचं लय जीव खालीवर. ताई फिरवली मी गोल. तो भागा तिकडून आणले. माझा भाऊ कसा मटक्यातलं पाणी काढतोय, ड्रमातलं पाणी काढतोय. त्या लाकडीनं घसा दात मन, त्या लाकडीनं दात घस रे. संडासले चालला निंबायच्या. ऐगो तो फुटलाय रे. तो संडास मध्ये मोबाईल तो मगा फुट तू बोलते 10,000 रुपये पाणी घे परत. हा बघा माझा भाऊ आहे. आला आगी सर. आज चाललाय तर पाणी घेऊन. आजूबाजूला बघ. गेला. केळीच्या बागात चाललाय तो आता. जास्त मध्ये नको जाऊ. भाई काकू बिना चप्पलचा न्यायचा गेलाय बाई. भीती नाही वाटत आहे. कपडे काढून घेते. कुठं चालली? आता किती आणते जा. ते फुलं तोडता येतात. नको व्हिडिओ कर. मी न दिला नाही केला बाई. मी न दिला पाचशे. संडासून आला. गेला ना आला आहे. पोरींना द्यायचे छोट्याशा बायकोला. तिले थोडी देते तिले देते थोडी. नाही बोल. रावेरला ट्यूबवेलचं पाणी त्यांच्याकडे. ट्यूबवेल म्हणजे खणलेलं असतं ते खणलेलं असतं. पाईप असा वाकडा असतो. त्या कुंडात पाणी पडतं. त्याला ते ट्यूबवेल वेगळे. हे रावेरला आम्ही कपडे धुवायला जात त्या ट्यूबवेल. ट्यूबवेल म्हणजे काय? अगं बाई ट्यूबवेल म्हणजे जमिनीतून करतात ते. जमिनीतून ट्यूबवेल खणतात. वरच्या हे पाणी येतं. हा म्हणजे जमिनीतून पाणी येतं बाबा. ट्यूबवेल म्हणजे जमिनीतलं पाणी. त्याला भरपूर माहिती. आता मला इकडे दिली. आता ते शेतकरी आहे. शेतात जाते आता. अजून चांगलं आता पेरायला जात जाईन. आता पेरायला जाते. पेऱ्याचं काम वंदना करते. आता बघा तुमचे पैसे असे येतील. तिकडे किती काळी एकदम माती आहे. त्याच्याच बटव्यात येतील. जाऊ देऊ तुला नाही येऊ तर येऊ दिले नको. जाऊ दे बाई माझ्या बटव्यातले बी तुमच्या बटव्यात जाते. बघ किती मस्त आवाज येतो. ते पक्षी संध्याकाळी तर इतकं भारी लागतं इथं. हा ना. दाखवायला पाहिलं होतं. तुम्ही इथं येऊन बसला. बापरे ते. नाही साप गिप नाही. एकदम मस्त. आता हे म्हणतो एवढा मध्ये जाऊन आला. ते बघ सिंचन मंडळ काय करतात त्याला? जेवण करते. नळाचा पासच असते. बसलं की उठात. जाऊ दे त्यांना. सीटा मोठ्या मोठ्या बसवतात. पडशील.